तुम्ही आज माझी कॉलर टाईट केलेली आहे. मला ते उदयनराजेंसारखी कॉलर उडवता येत नाही, पण माझा आपला गमछा उडवून मी सांगते की गेल्या महाराष्ट्रामध्ये मी फिरतीये, सगळे म्हणतात ताई आल्या पाहिजे, ताई आल्या पाहिजे. म्हणलं का रे बाबा, मी तर काहीच नाही, मी कसं काय आली पाहिजे? का ते इथून जे तुमचं माझं कनेक्शन आहे ना, ते कनेक्शनची जोड कोणाला ठेवू शकत नाही. का हे कनेक्शन आहे? का? कारण मुंडे साहेबांनी आपल्याला काय दिलंय? पाठीचा कणा मजबूत ठेवण्याची शक्ती दिलेली आहे. कधीच आपण कुणासमोर झुकू नये. कुठल्याही माझ्या कार्यकर्त्याला रस्त्यावर येऊ देऊ नये. अहो, मुंडे साहेबांनी एका मिनिटात हसत खेळत आरक्षणाचा विषय मार्गी लावला. जाऊ लागलं का कुणाला जेलमध्ये? खावा लागला का लाठ्या? कधीच नाही. आपला समाज रस्त्यावर आणून त्याच्यावर स्वार होण्याचा संस्कार माझ्या अंबरराव बापांनी माझ्यावर केले नाही. समाज म्हणजे जात नाही, जो वंचित आहे, जो पीडित आहे, त्याचा वाली आणि वाली बनण्यासाठी मुंडे साहेब राजकारणात होते. आणि त्यांच्या मृत्यूनंतर बघा, माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. मला काहीच कमवायची इच्छा नाही. मला कुठल्याही गोष्टीची मला लालच नाही. कुठला पद, कुठली प्रतिष्ठा, कुठला पैसा, कुठली गाडी, कुठला बंगला, मला काही नको आहे. भरल्या ताटावरून माझा बाप गेला. तुम्हाला सोन्याचा घास बनवायचं त्यांचं स्वप्न तसंच ठेवून गेला, म्हणून तडफड आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.